आता जर इथं बसलेल्या कोण्याही व्यक्तीने हातवरी करावं, मला पंढरपूरला जायला पैसे नाहीत, एका महिन्याच्या वाऱ्यापुरते जर त्याला पैसे नाही जमा झाले तर मरुस्तर कीर्तन करायचं नाही, त्याच्यात चपला सांभाळी. नुसतं म्हणा मला पंढरपूरला जायचंय, पण त्यानं इमानदारीनं पंढरपूरच्या वारीलाच पैसे खर्चा. बायकोच्या फेरन लवलीसाठी नेऊ नको सुंबळ्या. तुम्हाला एक सांगू का, परमार्थात जे आहे ना नालायकपणा केला का त्याला बरोबर टोले हाणता येते बसायच्या जागेवर, बसूच देत नाही त्या भडव्याला महिना महिना खाली. विठाला या दोन लोकांच्या नादीच लागायचं नाही. एक काशीतले मालक आणि एक पंढरपुरातले मालक, हे दोघं मिळून विश्व चालवतात. आपल्याला संसार चालिता येत नाही. एक एक पपेची माय विश्व चालवायची ताकद या दोघात आहे. कशाला त्यांच्या विरोधात जायचं, सगळी सत्ता त्यांच्या ताब्यात आहे. वारीला जायला पैशाची अडचण असेल सज्जनो, या काळात वारीसाठी कोणी नाही म्हणणारा माणूसच नाही. जेवणाची अवस्था, खांद्यावर जर भगव्या रंगाची वारकऱ्याची पताका असेल आणि रस्त्यात एखाद्या 500 एकरवाल्या बाईला सांगितलं माय भूक लागली मी वारकरी आहे, तिला जेव घालायला दाशा असत्या पण वारकऱ्याला 2 पोळ्या टाकून देईल, इतकी या महाराष्ट्राच्या मातीची भक्तीचा सुगंध आहे. नारोबराय तुकोबरायच्या भक्तीचा सुगंध आहे. म्हणून त्या मालकाचं मुख बघण्यासाठी अडचण काहीच नाही. गरीब असेल श्रीमंत असेल कोणी असेल त्याच्यासाठी सोपं आहे. पाहता श्रीमुख गोविंदाची आहे कसा रंगनी रांगत गुलगुला बोलत, तो अत्यंत कोमल आहे. रांगतोय ती आरती लहान आहे. चारवाकांनी प्रश्न केला. चारवाक कोणाला म्हणायचं माहितीये का? जन्माला आपल्यात येतात, आपल्या सोबत राहतात, आपल्या सोबत मोठे होतात, आपल्या सोबत जेवतात आणि आपलं चिचकितात, या भडव्यांना चारवाक म्हणायचं. अशा चारवाकांनी प्रश्न केला का चिमुकला देवे रांगणार आहे, लहानच आहे, त्याचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जातंय का? तर महाराज म्हणले अरे लहानपणी आसुर रुळत चरण तळ काग बगरिठा मारिली बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडविली, मोठी मोठी राक्षस त्यांनी बालपणात संपून टाकले. त्याच्या लहानपणाचा आणि मोठेपणाचा काय विचार करायचा? नामा म्हणे हाती लोनियाचा उंडा, गवळणी त्या तोंडा भुललिया. त्याच्या मुखाला बघितल्याच्या नंतर वेदाच्या श्रुती, सूर्याच्या किरणाचे कीळ, चंद्राच्या शीतल प्रकाशाचं तेज ज्यांच्या पायावर लोळते, अशा गोपी ज्याच्या मुखाकडे बघून बोलतात, ते रूप किती सुंदर असेल. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या असीम प्रयत्नाने, श्रद्धायुक्त अंतकरणाने ओतप्रोत भरलेला भाव, या प्रेम भरीत रसयुक्त अंतकरणाने चालत असलेला हा महाशिवरात्री महोत्सव आहे, उत्सव आहे. वारकरी संप्रदायामध्ये भगवान शिवजींचं फार मोठं काम आहे. नागरे महाराज तुम्हाला भजन करता येईल बुवा, तुम्हाला पकवाद वाजिता येतो, गिरगावचा बाळू कीर्तन करतोय, ही आपल्या बापाची जहागिरी नाही, ही जहागिरी इथं बसलेल्या बोरेश्वर मालकाची आहे. एक जण म्हणतो आमच्या 3 पिढ्या वारकरी होतो, मग हाणतो का आम्हाला? अरे वारकरी परंपरा कोणी रुजवली त्यांचं नाव घे ना तू. या वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक शिरोमणी कोण असतील तर काशीतले मालक बोरेश्वर आहेत. हे गिरगावच्या बाळून नाही सांगायचं, पैठणच्या मालकांनी सांगायचं. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. महाराज आपल्या उपकार आहेत शंकराचे, नागरेव आपल्या उपकार आहेत म्हणून आपण परमार्थात पडलो. या वारकरी संप्रदायाची स्थापना शिवजींनी केली. दुसरा मुद्दा सांगू, बसून कीर्तन करणारे 9 लोक होते. बसून कीर्तन करणारे 9. आता याला बसून कीर्तन म्हणता येणार नाही, माझ्या हाडाचा आजार आहे म्हणून बसलोय, पण हे उभं राहून परंपरा आहे.
पण बसून कीर्तन करण्याच्या परंपरा 9 होत्या, त्याचे 9 लोक होते, त्याच्यात 1 नंबर शुकाचार्य. अधिष्ठितम लोकत्रय भयो नाम नामने कथा प्रसंगो ब्रह्मवेत्ता वयस्थितायाम शुकानुवाद परिचिन्नयो. हे 9 लोकातले पहिले कीर्तनकार. आणि उभं राहून कीर्तनाची जी परंपरा आहे ती परंपरा संत शिरोमणी नामदेवरायांची आहे. आणि त्या परंपरेला शिक्कामोर्तब केलं ते भगवान शिवशंकरांनी. तुम्हाला मला कोणालाही कीर्तन करू देत नव्हते. नामदेवरांना सुद्धा कीर्तन करण्याची परमिशन नव्हती, पण ती परमिशन भगवान शिवशंकरानं दिली. तिथून पुढे तुम्हा आम्हाला कीर्तन करता येते. हे अनन्य साधारण महत्व वारकरी संप्रदायात माझ्या शिवजींचं आहे. विडाला आणि त्या शिवजींचा हा शिवरात्री उत्सव आहे. माणसांपेक्षा मावल्यांना सांगतो, 60-65 वर्षाचं आयुष्य जरा व्यवस्थित जगा. शेळ्या मेंढ्यासारखं जगू नका. ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतील ते ऐका. भंगिऱ्याच्या मागे लागू नका. शिवरात्रीचा पर्व काळ किती मोठा आहे. आपल्याकडे 29 उपवास आहेत फक्त. आणि 30वा उपवास सोमवार सांगितला, तो 1 टाइम जेवून. पुराणाच्या प्रभेदात प्रदोष नावाचा एक उपवास आला, हा 31वा. याच्या व्यतिरिक्त एकही उपवास वारकरी संप्रदायानं सांगितलेला नाही. 24 एकादशी आणि 5 पर्वण्या आहेत. त्या 5 पर्वणीपैकी महाशिवरात्र नावाची एक पर्वणी आहे. महाशिवरात्री पर्वणी आहे. आणि सोमवार हा एक उपवास आपल्याकडे 1 टाइम जेवण आहे. बाकी तुम्ही काय काय धरता, कोणाचं ऐकून धरता, तुम्हाला कवडीचं पुण्य नाही. विठाला उलट सांगू का तुम्हाला, या महाराष्ट्राच्या मातीतल्या बायका व्यसनी नाहीत. व्यसनी जास्त नालायकाची संख्या पुरुषात आहे. तरी पण पुरुषांपेक्षा बायका जास्त आजारी पडतात. याचं एकमेव कारण आहे, ज्ञानोबाराय तुकोबारायांनी जे उपास सांगितले नाही ते तुम्ही धरतात. याच्या करता तुमचं हिमोग्लोबिन कमी होतंय. विडाला विडाला या 29 उपासापैकी महाशिवरात्री एक पर्वणी आहे. आणि अशा पर्वणीचं औचित्य साधून माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची पताका या पवित्र अधिष्ठानावर रोवल्या गेली. आदरणीय आमचे हरिओम बाबा, नम्र स्वभावाचा साधू, मार्मिक तात्विक सात्विक सदाचारी पुण्यशील, वारकऱ्यांच्या पुढे वाकणारी माणसं मी मोजकी पाहिली. खर तर वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. पाकिट घेऊन सुद्धा काही भडवे वारकऱ्यांच्या पुढे वाकत नाहीत. असे मी बरेच पाहिले. भीती वाटतच नाही. भीती वाटल्यावर फक्त तुम्ही कीर्तन घेणार नाही, तुम्हाला 30 गाव, पठ्ठ्याला 36 गाव, बारीकसा पाईप द्यालाय पंढरपुरातल्या मालकानं. भांगाऱ्याच्या आणि हराम खोरायच्या अंडरवेली धुणार नाही. विडाला विडाला वाकणं हा वारकरी संप्रदायाचा धर्म आहे. एखाद्या वेळेस शिक्षण किती असेल हरिओम बाबाचं मला काय माहित नाही, पण हजारो कीर्तनकाराचे एकटेच वाकत येत. एकटेच आमच्यासारखे हजारो कीर्तनकार जेवढं वागतात त्यांच्यापेक्षा जास्त एकटेच या प्रांतात आदरणीय हरिओम बाबा वागतात. काय नम्रता, काय सात्विकता. राजे हो, असे सात्विक लोक यांच्यात देवाचा अंश असतो. मी नाही कोणाला सांभाळणार आणि गरज नाही कोणाला सांभाळायची, पण इतकी सात्विक सदाचारी पुण्यशील लोक देव अंश असतात. यांच्यात कुठेतरी देवाचा एक अंश असतो, संचार असतो. आणि म्हणून एवढं मोठं कार्य नुसत्या झोळीवर होतंय. ही काय तुमची आमची गोष्ट आहे का? हे कीर्तनाचे पाकिट गिरगावचा बाळू महाराष्ट्रातून आणत असेल, झोळी केल्यावर लोक त्याच्यात गावऱ्या पण नाही टाकायचे. माणसानं स्पष्ट बोललं पाहिजे. कीर्तनाचे पाकिट देतील बाळूला, पण झोळी फिरल्यावर म्हणतील आता याच्या जवळ चढ जळालं का.
रवणेकराचं होईल, पण जोळीमध्ये प्रत्यक्ष अन्नपूर्णेचं, सरस्वतीचं, लक्ष्मीचं वास्तव्य असेल तर या महात्म्याच्या झोळीत आहे. म्हणून लाखानं समाज इथं येऊन जेवण करतोय. ही झोळी म्हणजे प्रत्यक्ष भगवान शिवशंकराची आहे. जलाराम बाबा नावाची एक व्यक्ती होती चावऱ्यांना, फार मोठी व्यक्ती. त्या व्यक्तीचं गाव आहे वीरपूर नावाचं गाव आहे गुजरातमध्ये, गुजरात राज्यात वीरपूर नावाचं गाव आहे. मी एका यात्रेच्या प्रसंगानं 7-8 दिवसाकरता गेलतो. मी बघत आलो ते प्रांत पाहिला, त्यांचा इतिहास ऐकला. माझ्या भगवान शिवशंकराच्या कानात एका देवानं सांगितलं, एक जलाराम नावाचा साधू आहे, संत आहे, प्रापंचिक आहे, संसारिक आहे, मुलबाळ असलेला व्यक्ती आहे, त्याची परीक्षा बघावं लागते. भगवान शिवजीनं एक सामान्य महात्म्याचं रूप धरलं, अंगावर भगवी वस्त्र परिधान केली आणि जलाराम बाबाच्या दारात आलक ठोकली. महात्मा चरणावर लोळत आला, विचारलं काय देऊ? विच्छा भोजन होणार, काय पाहिजे विच्छा भोजनात? आमका पदार्थ. जेवायला बसले, पाणी फिरिलं, देव घास घेईन. भगवान शिवजी होते, झोळीत ताकद किती मोठी आहे सांगतो, मग अभंगावर येतो. जलाराम बाबांनी सांगितलं, स्वामीजी जेवण सुरू करा. दक्षिणा लागते म्हणे जेवणाला, पात्राखाली दक्षिणा लावित होते पहिले. काय देऊ? फक्त संकल्प सोडा, जेवण झाल्यावर मी मागल ते द्या. द्याला संकल्प सोडून बाबा, संकल्प सुटल्या गेला, जेवण आटपलं आणि जेवण झाल्यावर जलाराम बाबांना सांगितलं, काय देऊ? तुझी बायको देऊन टाक. सामान्य माग नाही. काय वाटलं तुमच्या काळजात शब्द ऐकल्यावर? डोळे रडत नव्हते त्या साधूचे, अंतःकरण रडत होत. कारण बायको दान करण्याचा अधिकार पतीला नसतो. बाईने विचारलं, मालक खिन्न चेहरा आहे, आपल्याकडे साधू आलाय. बाईने ओळखलं, या साधूच्या चेहऱ्याकडे, सूर्याकडे बघितल्याच्या नंतर सूर्याचं तेज पिक पडतंय, इतका साधू तेजस्वी, आणि तुम्ही खिन्न का? लक्ष्मी, जेवणाच्या दक्षिणेत त्या साधून तुला मागितलंय, जाते मी साधू सोबत. कोर पातळ नेसलं, साधूच्या चरणावर प्रणाम केला, सांगितलं, चला महाराज, मी आजपासून तुमची. साधू पुढे जलाराम बाबाच्या धर्मपत्नी मागे. गावाच्या बाहेर शिव ओलांडली, शिवेच्या जवळ आले. साधून झोळी आणि दंडा खाली टेकला. झोळी होती काखात आणि दंडा खाली टेकला, दंड आणि झोळी. आणि शिवजीने आपलं रूप प्रगट केलं आणि दोन्ही हात छातीवर ठेवले. हे नम्रतेचं लक्षण आहे, नम्रतेचं लक्षण आहे. दोन्ही हात छातीवर टेकले, नम्रतेचं लक्षण. आपल्याकडे 28 प्रकारची नम्रता सांगितली. तुम्हाला कोणती कोणती पाठ आहे देव जाणी. किती महाराज फुकल्यावर सुधरतात तेही देव जाणी. कारण हा तुमचा दोष नाही. आमची लोक कुराण वाचून कीर्तन करत नाहीत, हे आमच्या लोकांचा दोष आहे. विडाला प्रत्येक जीवायाम हितेशी नम्र भावेषु जायते. पशु पक्ष्यांना सुद्धा नम्रता सांगितली. युद्धामध्ये आपल्या हातातलं जर शस्त्र संपलं असेल तर पुढच्यानं आपल्याला मारू नये याच्याकरता हात वरी करायचे, पुढच्यानं समजायचा निशस्त्र आहे. नम्रतेचं लक्षण. दुसरं नम्रतेचं लक्षण हात जोडणे. तिसरं नम्रतेचं लक्षण लोटांगण घातले. चौथं नम्रते, मागे पुढे सांगायलो, चौथं नम्रतेचं लक्षण हात जोडायचे नाही, काहीच नाही. नम्र स्वभावानं मान खाली घालायची.
आणि अधिकारी लोकांना सामान्य माणसाला हात जोडता येत नाही, म्हणून ते अंतःकरणानं नमस्कार करतात. हृदयावर दोन्ही हात ठेवणं हे नम्रतेचं लक्षण आहे. जनावरातलं सांगू तुम्हाला, एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेलं आणि त्या गल्लीतले कुत्रे जर तयार असले तर याला जर बोचकारीत असतील तर यानं नम्रतेचं लक्षण, यानं कष्टा घालायचा. कष्ट कळाला का तुम्हाला? दोन्ही पायाच्या मधात शेपूट घातली की हे ते कुत्रे याला चावत नसतात. हे नम्रतेचं लक्षण आहे. माझे भगवान शिवजी विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो जगाचा बाप आहे. दोन्ही हात छातीवर ठेवले, मान खाली घातली. माय, मी तुझ्या मालकाची परीक्षा बघण्यासाठी आलो. ही झोळी आणि दंड घेऊन जाय. मुठभर पीठ होतं त्या झोळीत आणि त्या काळात शिवजीनं आशीर्वाद दिला, चंद्र सूर्य तोपर्यंत या झोळीतलं पीठ संपणार नाही. वीरपूर नावाचं गाव आहे, पावतीचं बुक नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. आम्ही ज्या वेळेला दर्शनाला गेलो त्यावेळेला 400 तुपाच्या डब्याचा ट्रक आलता. त्याला विचारलं कोणी पाठीला, ते म्हणला माफ करा बाबा, मला फक्त भाड्याची पावती दिली, माझं भाडं देऊन टाकलंय आणि एक सांगितले की हे ट्रक 400 डब्याचा तुपाचा 15-15 किलोचे 400 डब्बे जलाराम बाबाच्या आश्रमावर वीरपूरला नेऊन द्या. कोणी दिलेत, काय दिलेत काहीच माहित नाही. ही निष्ठावंत देवावर भाव ठेवणाऱ्या व्यक्तीच्या झोळीत इतकी ताकद असती आणि ती ताकद या महात्म्याच्या झोळीत आहे. एखाद्या वेळेस एवढा मोठा सप्ताह करायला या महात्म्याला रोड सुद्धा सोडायची गरज नाही, रोड वलांडायची गरज नाही, इतकी कृपा आहे. ही ती बोरेश्वराची झोळी आहे. विठाला विठाला. उपस्थित हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य भागवत महाराज आहेत. महाराज तुम्हाला प्रणाम. आदरणीय हरिभक्तीपरायण चावरे अण्णा आहेत, त्यांनाही प्रणाम. दुसरे बाबा आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम. गान क्षेत्रातली गान कोकिळा, गान गंधर्व, अत्यंत कोकिळ कंठी ज्यांचा स्वर आहे असे आमचे प्रकाशजी महाराज नागरे. गोड आवाजावर त्यांचं दमदार वजनदार प्रभुत्व आहे. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. रूपवाळी ऐकत असताना असं वाटत होतं की 30-35 वर्षाचं पोरग रूपवाळी म्हणतं का काय. पण ज्यांचा आवाज ऐकल्याच्या नंतर त्या जिभेवर प्रत्यक्ष गंधर्वाची कृपा असावी. वयाचा टप्पा ओलांडला तरी अत्यंत वारकरी पद्धतीत गोड अशी रूपवाळी, अशी लहरबाज ऐकायला येत होती. असे आदरणीय हरिभक्तीपरायण पाले महाराज आहेत. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. चोपदार आदी करून सर्व मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पंचकृषीतून आलेले भगवान बोरेश्वराचे, भगवान ज्ञानोबाराय तुकोबारायचे, नामदेवराय चोखोबाराय, नाथबाबा सावता महाराजांचे, ही सगळी ही भक्तगण मंडळी, वयोवृद्ध तपोवृद्ध ज्येष्ठ श्रेष्ठ ही सर्व आलेली पुरुष मंडळी असेल, माझ्या मायमावल्या असतील, माझ्या आळंदीतल्या मालकाच्या उकोक्तीनुसार गिरगावकराचा तुमच्या चरणी नाक घासून प्रणाम. विठाला विठाला. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख. त्या भगवंताचं मुख बघितलं की दुःख जात असा पुरावा नामदेवरायांचा आहे. असं काय असेल त्या मुखामध्ये, काय असेल तुम्ही अजूनही लक्षात घ्या. साक्षी पुरावा गाफील माणसाचा चालत नाही. याच्या पलीकडे सांगू का, निर्लज्ज माणसानं किती वजनात बोलू द्या त्याची हवाच जाते. निर्लज्ज, पांचट, दुराचारी, दलबदलू, इकडं तिकडं तोंड खोपशिणारा, किती त्यानं तानू तानू बोलू द्या हवाच निघून जाते त्याची हवाच. कारण एखादी परंपरा राबवण्यासाठी त्याच्या पाठीमागं वजन लागतंय ते आचरणाचं. आणि आचरणाच्या चौकट काय विधात्याकडे चौकट असेल, नामदेवरायाचं आचरण मोजायला तराजू असेल, त्या नामदेवरांचा पुरावा आहे. पाहता श्रीमुख गोविंदाचे. ते मुख एवढं शक्तिशाली आहे ज्याला 1-2 भाषा येतात. आम्ही 7वी पर्यंत 3 जण शिकलो. त्याच्यानंतर ते दोघं पुढचं शिकले. एक मुंबईला नोकरीला आहे आणि एक हैदराबादला एका कंपनीत आहे. म्हणतंय
मी कंपनीत आहे असं ते म्हणते. मी काय पाहिलं नाही, पण अजून त्यानं त्याच्या घरावरले पत्र काढले नाही. याच्यावरून लक्षात येते खाती के गालन ना हाती के बाल लक्षात येत असते. हो, म्हणजे त्यालाही तिथं काही कंपनीत पक्की नोकरी नाही. पण हे मुंबईला आहे, याला 72,000 पगार आहे, 71,000ची महिन्याला पेते. आणि ते 1,000 खात्यावरले काढता येत नाहीत म्हणून ते ठेवावं लागते. बँकेचा रूल आहे त्याचा. तर ते गावाकडे आल्यावर मला इंग्रजीत बोलत आहे आणि ते मी मसुबाच्या डावाचं पाणी वान्यारावानी वाकून संगच पेलो. एकाच मळईतली ज्वारी खाल्ली, मळई नावाचं रान आहे, आणि त्याच रानातली ज्वारी खाल्ली. पण ते मुंबईहून आलं की दिवाळीला आलं की मला इंग्रजीत बोलते. म्हणलं थुत्रीत आणीन त्यासारखे 100-200 अवताल झोपीन मी, मराठीत बोलत आहे. हिशाबात बोलत जाय, लय वळवळ करू नको म्हणलं आखाड्यातल्या शिदडासारखं. कारण सांगू तुम्हाला, काल परवाचा 2 भाषा शिकलेला आपल्या भाषेवरचं प्रभुत्व संपून टाकतो. ज्या व्यक्तीला 56 भाषा येत होत्या ती माझे आळंदीतले मालक माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. आणि ज्ञानियांचे राजे आहेत, योग्यांची माऊली आहे, समाधी धन आहेत, अलंकापूर निवासी आहेत, वारकऱ्यांचा प्राण आहे. विटेवरच्या मालकाचा अंतकरण आहे. माझे जीवीची पंढरपुरात नेईन गुळी, प्राण आहे विटेवरच्या मालकाचा. आणि एवढं विवेकाचं टोक काटलेले ज्ञानोबा आहे, त्या रूपाची महती सांगता. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या. मालकांचं वाक्य 18 मालकांपैकी एकाचं किती भूक ते बघितल्याशिवाय भागत नाही. पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी, बघितल्याबरोबर वेध लागतात की त्या रूपाची ताकद आहे. कानडाव विठ्ठलो कर्नाटको, तेने मज लावी लावे दू. अंतःकरणाला वेध लागतात. ही ज्या रूपात ताकद आहे ते रूप बघितल्याच्या नंतर दुःखाची निवृत्ती होत असते. विद्यानगर नावाचं एक नगर होतं. त्या नगराला विद्यानगर असं नाव होतं. एखाद्या ठिकाणाला नाव पडतंय त्याचं एक नाविन्य आहे. भगवंताला बोरेश्वर नाव का पडलं? इथं एक जाज्वल्य चेतन बोरीचा तरु आहे, 2, एक शिव आणि एक पार्वती. मी 3 वेळेस हरिओम बाबा तुम्ही असताना येऊन गेलो आणि 4 वेळेस तुम्हाला कोणालाच पत्ता नाही त्यावेळेला येऊन गेलो. या दोन्ही बोरींचे बोर, दोन्हींची चव सुद्धा वेगळी आहे. तुमची आमची ताकद आहे, ही सगळी ताकद त्या मालकाची राजू, त्या मालकाची. आणि म्हणून बोरेश्वर नाव पडलंय. विद्यानगर नाव का पडलं असेल त्या गावाला? दुःखाची निवृत्ती सांगतोय. ते मुख बघितलं की दुःख जाते. त्या राजाने सरस्वतीची आराधना केली, जगदंबेची सेवा केली. चुकून बोललो अगोदर, माफी असावी, चुकतंय कधी कधी लोड आल्या. मोबाईल ते हँग होते. जगदंबेची साधना केली. जगदंबा एक संप्रदायात अनन्य साधारण महत्व आहे. पण त्या जगदंबा ज्याला बोकडे कोंबडे चलत नाहीत, त्या ज्या जगदंबेला मेंढ्या, बोकडे, कोंबडे, शेपुड्या लागतात, ह्या फुरसन तोंड्या जगदंबा. याच्या पुढे तुम्ही डोकं ठुतान तर तुम्हाला पाप फेडावं लागेल. ते पाप देवी ती मानायची जिथं हिंसा होत नाही. म्या योगी पाहिला जालना जिल्ह्यात तिकडच्या कोपऱ्यावर. भगवान बाबा आनंदगडकर अण्णा, भगवान बाबा आनंदगडकर त्यांनी 2 जगदंबे पसल्या, हिंसा बंद केल्या. तुम्हाला सांगू राजे हो,
एक कोटी वारकरी जितकं पुण्य करते एकट्यानं तितकं पुण्य केलं त्या साधनाला. तिथली कोंबडे बकरे कापण्याची पद्धत बंद केली. सामान्य ताकद आहे, याला म्हणतात क्रांती. याला म्हणायचं क्रांती. कशालाही क्रांती म्हणत नसतात, ती क्रांती. कोण म्हणतंय जगदंबा आपल्या संप्रदायात नाही? तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, सावळे सुंदरी ओ करी कृपा, लावण्य मनोहरी ओ करी कृपा. अगं पुढे म्हणतोय तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, उजळ कुळ दीपा मार्ग बहु सोपा, येऊनी लवलाई येऊनी लवलाई, सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा, सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. ती सुद्धा जगदंबा आहे. एक एक विठाबाई माझे पंढरीची आई. मा जगदंबेची साधना केली. काय आज गोड दिवस आहे आजचा. या विश्वामध्ये 5 पर्वण्यापैकी महाशिवरात्रीची पर्वणी, त्या पर्वणीची परिसंगत आज आहे. आणि याच पर्वणीवर आजच्या या 19 तारखेला रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. काय गोड पर्वणी राजो, काय गोड पर्वणी. माझं शिक्षण जरी 7वी असेल तरी मला वाचवायचा जास्त नाद आहे. भारतीय संस्कृतीमध्ये 5च राजे झाले, 5च. कृष्ण वंदे जगद्गुरु. एक कृष्ण, राजकारणातला डॉन. राजकारणातले मुद्दे कृष्णाने द्वापार युगात ज्याला विचारावा असा राजकारणातला अष्टपैलू व्यक्तिमत्व विदुर काका. खर तर 1 नंबरला ते पाहिजे, पण विदुर काका पंढरपुरातल्या मालकाच्या पाया पडतील म्हणून 1 नंबर कृष्णाला दिला राजकारणातला, आणि 2 नंबर विदुर काकाला, आणि 5व्या क्रमांकाचा राजा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. मधले 2 घरी गेल्यावर 5च राजे झाले राजकारणात. फक्त 5 होतील, असतील, आपण मेल्यावर बी होतील, मागही झाले असतील, पण या 5 लोकांसारखे राजे पृथ्वीवर चंद्र सूर्य येतोपर्यंत पुन्हा होणार नाहीत. विठाला विठाला असा माझा शाप नाही, आणि शाप देण्याची गिरगावच्या बाळ्यात पात्रता पण नाही, पण असा पुराणाचा दिलासा आहे. ती 5च डॉन राजकारणातले, त्याच्यातला 5व्या क्रमांकाचा डॉन रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. अशा राजांचाच प्रगट उत्सव आहे, जन्मदिवस आहे. आज माझ्या शिवजींची प्रसादाची पर्वणी आहे. बघा, भगवान शिवशंकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे शंकराचा अंश असलेले राजा होते. सामान्य ताकद नाही, फार मोठी. वारकरी संप्रदायातला नाविन्यपूर्ण राजा. आता आमदार, खासदार, मंत्री पंढरपूरला येत असतील, कीर्तनात बसत असतील, काय नवलाची गोष्ट नाही. राजसत्ता आणि धर्मसत्ता त्रेतायुगापासून चालते. राजाश्रयो मंडितम येन भास्कर वंशो भय जायते, दशरथो रामानुज भयस्थितानां नामने साधवे न जायते. त्रेतायुगातले राजा दशरथ राम हे राजे होते, आणि महाराज महर्षी वशिष्ठ होते. एकत्रित सांगत. द्वापार युगातले राजे कृष्ण होते. नामने न साधवे नाम सांदीपनी मुनिये भयो, अर्जितम विद्या वजायन्ते नाम सांदीपनी तिमार्वयो. पुराण सांगते द्वापार युगातले राजे कृष्ण आहेत, महाराज महर्षी सांदीपनी आहेत. कलियुगातली परंपरा आतापर्यंत, आता पुढचं इचकायचं नाही.
आणि कोणाला इचकायचं असेल तर व्यक्ती स्वातंत्र्य, काय गोदडे धुवायचे तर धुई, काय करायचं आपल्याला त्याच्याहून. पण कलियुगातले राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. राजसत्ता आणि धर्मसत्ता त्यावेळेस पासून सलग नाही. पण हा राजा वारकरी संप्रदायात गेल्यावर वारकरी संप्रदायाचे नियम किती पाळीत होता ते बघा. हल्ली काही काही लोक सांगतात, काय सांगायचं महाराज, आमच्या राजांचं तुम्हाला काय सांगावं ते सत्यात पण येतात. आमचे राजे तुम्हाला काय सांगायचं ते कुठे कुठे भागवताच्या आरतीला पण येतात. आमच्या राजांचं काय सांगायचं ते पंढरपूरला वारीत पण जातात. आमचे राजे कोणी जर मेलं तर त्याला खांदा पण देतात. आणि पिराला कंदुरी असल्यावर कांदे लिंब घेऊन जेवायला पण जातात. तुया राजाला तुला पैठणच्या तळ्यात फुकायचं भडव्या म्हणजे माशा तरी सुधरत्या, तुम्हाला खाल्ल्यावर हराम खोरा होत. विठाला विठाला. माझं म्हणणं आहे अवास्तव वर्णन करणं गाईचं मांस खाल्लं इतकं पाप असतं. कीर्तनाच्या स्टेजून कंबर बांधल्या भांगऱ्याची स्तुती वर्णन करा, माननीय आदरणीय वगैरे वगैरे आले इतक्या पुरतं ठीक आहे. पण त्याचे गोदडे धूस तर कीर्तनकारानं चोंबाळणं म्हणजे त्यानं केलेलं पाप कीर्तनकाराच्या बोकांडीवर पडत असतं. हे गिरगावच्या बाळूचं ऐकायचं नाही. इतराची स्तुती किंवा अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती भडव्याची. है का नाही. एका माणसाचे दारूचे दुकान 14 आणि त्यान पाकिट दिलं खपक्या. मला दिलं, मी का भिकारी थोडाच होतो, पण दिलं त्यान. त्याच्या इथं जरा सूत वालत. अहो 14 दारूचे दुकान म्हणल्यावर ढकणं इकडे आमदार होता येते, इतके पैसे येतात म्हणत्या ढकणाचे पण. असे हुशार माणूस म्हणलं मला आमच्या शेलूतलं, आणि त्यानं ते पाकिट दिलं. मग तारीख घेणार होतं एक मधला चमच्या. ते म्हणला तुम्ही त्याचं वर्णन जास्त केलं नाही. म्हणलं ना रे, त्याचा बाप मेला, आज वर्ष श्राद्ध आहे, इतके मोठे लोक आले आणि नाव घेतलं ना, नाही जास्त घ्यायला पाहिजे होतं. मी म्हणलं भडव्या, ते मा मित्रच होता तारीख घेणार. मी म्हणलं भडव्या, त्यानं 14 दुकानात दारू किती इकली, माझ्या महाराष्ट्रातल्या किती बायका विधवा केल्यात. आणि कीर्तनात त्याचं जर अतिवर्णन करू तर मग निष्ठेनं धोत्र धोती ती मारायची. आणि मी धड संन्यासी नाही आणि संसारिक नाही, न घाटकानं कुठलं होऊन जायचो. मी नाही चोंभाळणार गडे, हे पाकिट वापस घे, फुकण्या घेऊन जाय म्हणलं. तो तेव्हा म्हणला तसं असतं का, ते घेत असते का. म्हणलं मग तू काहूनच काय. विठाला विठाला किती संप्रदायाचे नियम. येतो कडव्यावर पुन्हा मी पलीकडे विद्यानगरावर लांबून एसटी आणायचा नादे, बस स्टँड चुकीत नाही इतकं लक्षात ठेवा. रयतेचे राजा किती अधिकारी. मावळात छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायचे कीर्तन ऐकायला जायचे. एक सांगू का माझ्या राजांनो, आज शिवाजी महाराजाचं चरित्र ऐकल्यावर माझ्या बोरेश्वराला सुद्धा आनंद वाटला. कारण सांगू, या देवादेवतेच्या संतांच्या नंतर महाराष्ट्राच्या मातीत जर सत्य चालत असतील ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने चालतात. लक्षात ठेवा. मावळामध्ये तुकोबरायची कीर्तन ऐकायला छत्रपती शिवाजी महाराज जायचे आणि महाराज कीर्तनाला येणार आहेत अशी खबर लागायची. सोनबा नावाचे ठाकूर पक्वादे होते. वा, तुकोबरायच्या मृदंगाचार्याचं नाव होतं सोनबा ठाकूर. हे निरोप द्यायचे, महाराज आज आपल्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज येणार आहेत. दादा त्यांनी अभंग घ्यायचा पायकीचा, आणि पायकीच्या अभंगात राजाश्रय सांगितला. राजाने प्रजेची सेवा कशी करावी ही पायकीच्या अभंगात आहे.
महाराष्ट्रात जेवढी राजकारणी असतील त्यांनी मला फक्त 5-5च पायकीचे अभंग म्हणून दाखवा. म्हणायला पाहिजे त्यांनी शिकायला पाहिजे. गरज आहे. कारण जनतेवर कसा न्यायाचा पगड अशी पकड ठेवायची हे पायकीच्या अभंगात सांगितलं. परवाला असंच म्हणलं आमचा मित्र राजकारणी येते म्हणला मग तुम्हाला व्हायचं का राजकारणात. अरे म्हणलं मला पंढरपूरचा रंग लागला. आता इकडचा तिकडचा रंग लागला तर मी ते रंग आणि हे रंग मिळून मी कोणता होईल माहितीये का. एका बैलाला एकच रंग, धावळा तर ढवळ्यात, लाल तर लालच, काळा तर काळा, जांभळा तर जांभळाच. आणि 2 रंग असल्यावर त्याला कोणता म्हणते बांडा. मग गिरगावकर बांडा होईल ना सुंबळ्या. मला नाही ना खैर बांड व्हायचं. विठाला विठाला पायकीचे अभंग घ्यायचे. माझ्या तुकोबरायनी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायचा एक प्रसंग. एका वारकऱ्याच्या मुखारविंदातून छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकला. जायो तुमाते न करे सायाच, आम्ही विष्णुदास तैसे नो. वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर हा पुरावा देत असताना वरी बोट करायचे. जायो तुमाते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो. म्हणजे त्यावेळेला नालायक 9 लोक वरी होते. नालायकपणा करणारी 9 लोक वरी होते वरी. आणि आता जर तुकोबारावर जर तो प्रसंग असता तर कोणाकोणाकडे बोट करावं हे तुकाराम महाराजाला पण कळालं नसतं. व्याभिचार करणारी 9 लोक वरी होते. त्याच्यातले 222 पद एकट्याकडेच आहेत. तो इंद्र त्या पापात गुंतलेला होता म्हणून वरी बोट केलं. एवढा सिद्धांत ऐकला रयतेच्या राजाने. तो सिद्धांत कायमस्वरूपी अंमलात आणला. त्याला म्हणायचं 5व्या क्रमांकाचा राजा. काय अंमलात आणला बघा. अमावस्याच्या रात्री एका निर्बुद्ध विचाराच्या माणसाने, अमावस्याच्या काळ्या रात्री एका निर्बुद्ध विचाराच्या माणसाने विरोधकाची स्त्री आणून एका कोठडीत बंद केली. ती त्या कुटुंबातली बाई होती. ती कल्याणच्या सुभेदाराचं कुटुंब होतं. आणि कल्याणचे सुभेदार आणि छत्रपती शिवाजी महाराज भयानक कट्टर द्वंद्व. त्या कल्याणच्या सुभेदाराची सोन अंधार कोठडीत ठेवली. त्या निर्बुद्ध विचाराच्या व्यक्तीनं सांगितलं या खोलीमध्ये एक वस्तू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं कवाडाच्या फट्टीतून गव्हाळ रंगाचा प्रकाश दिसतो. मध्ये दिवा लावलाय नाही. गव्हाळ रंगाचा प्रकाश अमावस्याच्या रात्री एका खोलीत चमकत होता. तो प्रकाश होता त्या मुसलमानाच्या बाईच्या अंगाचा. ती बाई होती मुस्लिमाची. अरे वारकरी संप्रदायाशी संलग्न असणारा राजा. ऐका त्या राजाचं जीवन चरित्र. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. एकच मुद्दा घ्या. काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन. अमावस्याच्या दिवशी तिच्या अंगाचा प्रकाश पडला. इतकी सुंदर होती. पण तिला पाहुनी आई म्हणाला. बघा तुकोबारायचा सिद्धांत. जाई वो तुमाते न करी सायाच. कोणाचा सिद्धांत? तुकोबारायचा. तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान. आला की नाही एक सिद्धांत. विरोधकाची सोन
सज्ञ इतिहासकाराचं मत आहे, ही जर नजर कैदेत ठेवली असती तर 2 किल्ले आपण मते भेटत होते, पण बाकीच्या सुखावर लात मारली. आणि या देशातली कोण्याही जातीची जरी स्त्री असेल तर आपली पत्नी सोडून तिला माय म्हणावा, हा वारकरी संप्रदायाचा आदर्श आहे. आणि तो वारसा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी काटेकोरपणाने जोपासला. म्हणून 5व्या क्रमांकाचा डॉन राजकारणातला छत्रपती शिवाजी. त्यानं जगदंबेची साधना केली. गावाला विद्यानगर नाव का पडलं इथपर्यंत आलतो मी. कधी कधी जातो लांब, कारण काय होतंय, गव्हाला पाणी देताना गवत उपटायचा नाद आहे. मग एखाद्या वेळेस पाणी दुसऱ्या ओळीत जात, पण मी पलीकडच्या रानात जाऊ देत नाही. एरंड कवाच बुजली जाणार नाही. विठाला विठाला विद्यानगर नाव का पडलं? आई जगदंबेची कृपा झाली आणि त्या गावच्या राजाने जगदंबेला प्रार्थना केली, माझ्या गावातला प्रत्येक तरुण हा विद्वत्तेचं टोक गाठलेला असावा. तर जगदंबेनं सांगितलं, राजा लेकरं विद्वान करायची ताकद माहित नाही, ती ताकद आहे सरस्वती. त्या सरस्वतीचा मूर्तिमंत अनुभव पायाला चिटकलेल्या धुळीच्या कणा इतकाच मला प्राप्त झाला. म्हणून महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3018 इतके गाव मी आतापर्यंत फिरत राहिलो. हे कधीच लिहिलेले संस्थान बाबा, एकदा आल्यावर पुन्हा लिहित नाही. जरासा पायाला चिटकलेल्या मातीच्या कणा इतकीच कृपा झाली. काही 6 वाचिले की 7 कागद फेकून द्यायचा. शिव्या पाठ आहेत 250-250 नुसते ऐकू ऐकू. या ट्रॅक्टरचे ऊसाचे ट्रॅक्टर असतात ना, यायच्यातले गाणे ऐकू ऐकू तर 450 कडवे पाठ केलेत. म्हणायचा संबंध नाही गाणे म्हणा. मेमरी कार्ड म्हणून तर मी मोठ्या मेमरीचा मोबाईल घेत नाही. आपल्याला याच्यात मेमरी कार्ड चांगलं टाकलंय, मग हे कशाला घ्यायचं काचाचं टपर. आणि याचा काय भरोसा असतो, तुम्हाला जे जायचं नाही ते बटन दाबल्यावर डिलीट होतंय म्हणा, आणि जे जाऊन ते बटन दाबल्यावर दुसऱ्याला जातंय. जे जाऊन ते पण मग कशाला घ्यायचं ते घरानं. त्याच्यापेक्षा हेच बरं, आपल्या याच्यावर तारका येत्या, गड्या गुड्याला याच्यावर बोलवतो, पाहुण्या राहुण्याला याच्यावर बोलवतो, प्रेम करणाऱ्याला याच्यावर बोलवतो. काय करायचं ते भिताडे एवढं मोठं, खिसा फाडायची धन. विठाला विठाला ही सरस्वतीची ताकद आहे. ठीक आहे. राजानं सांगितलं, आई साहेब सरस्वती माते पर तिच्याकडे तुमच्या मदतीनं जात आहे. ठीक आहे राजा. आणि जगदंबेच्या कृपेने सरस्वती प्रसन्न झाली. काय पाहिजे राजा? माझ्या नगरीतली सर्व विद्यार्थी बालक विद्वान झाले पाहिजे. आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभला म्हणून विद्वान त्या गावातली आपत्ती होती. म्हणून त्या गावाला नाव ठेवलं दादा विद्यानगर. विद्यानगर नावाचा फार वेगळा असतो. एक जणानं मला प्रश्न केला, उत्तर भारतातला साधू येतो, त्या साधून आम्ही एकदा गेलो त्या का यात्रेच्या निमित्तानं. 9 दिवसाचा प्रवास होता. एक महाराज म्हणले चला गेलो. मी मला वेळ होता, गेलो तर आम्ही उन्हाळ्याचे दिवस. तर त्यांनी सांगितलं कथा भागवत सांगता, पण हिंदी येत नाही मला, जाऊ द्या कशाला बोलायचं हिंदी. तुम्ही भागवत सांगता? हो म्हणे. ते हिंदीत विचारलं पण मराठीतच सांगतो. ते म्हणले प्रल्हाद आला, प्रल्हाद हे नाव का ठेवलं? अरे बाप, कष्टात सुटला महत्व. हे बाळ्या भागवत सांगू नको तू इथून पुढे. आता श्रीमद भागवतामध्ये प्रल्हाद हे अनन्य साधारण महत्व आहे. आणि प्रल्हादाला प्रल्हाद नाव एक का ठेवलं जर तुला सांगता येत नाही तर तू ज्या लोकांना सांगशील त्याच्या अंगावर भिताड पडल. भागवत सांगायच्या लायकीचं नाही. पुन्हा अनुष्ठान 64 नावाचा विग्रह कळाला. परा पश्यन्ति मध्यमान वैखरी वा निर्भुषतो नामनेयाम परा छिन्न भाषा वयज्जाये नामने न प्रल्हादो. एक त्याचा विग्रह. आणि दुसरी गोष्टी पराभियम पाराश्व जयते
जयस्तु स्थित मंगलाति नाम्नेयाम भयो पराभयं पश्यन्ति नानाम प्रलादो नाम्नेन जायते। फोन आणला होता त्या माणसाचा आणि मग एका चांगल्या हे भिताडावानी मोबाईल बी कधी कधी कामी येतात ना, मग त्या मोबाईल वर बोललो तर त्याला पाठी आता बोले मग महाराष्ट्र में आने के बाद आपको मिलता। मी आणलं भेटूच नको, पुन्हा दुसरं काही विचारशील तर पुन्हा दुपन निघल, बस झाला आता येऊ नको, एकाच प्रश्नात गार केलंच की गाव करा। ताकद सरस्वतीची, आपली ताकद काय राजू, योगासाला मग त्या जगदंबेची साधना त्या राजाने ओतप्रोत केली आणि त्या जगदंबेच्या मंदिरामध्ये एक वारकरी गेला, साधा वारकरी, नागमणी धोत्र होते, इतके पांढरे शुभ्र धोत्र कशाचे आले त्याला नागमणी, ते साधे धोत्र, ते घेताना तर गव्हासारखे असायचे अशा रंगाची, मग धुवून धुवून जरा जरा पांढरे होत होते आणि जाडजूड धोत्र होते ते असे जाडजूड, तसे धोत्र घातलेला वारकरी निमस्ती फेटा बांधलेला। आता तिथं येणाऱ्या व्यक्तीला पुरणपोळीचं जेवण होतं रोज एकदा। वारकरी म्हणला मला मधुकरी मागायची, तर त्या पुजाऱ्याने सांगितलं आमच्या गावात तसं ते भिकारचोट धंदा चालत नाही। आता वारकऱ्याला मधुकरीला भिकारचोट म्हणल्यावर त्याला मुंग्या आल्या, पण कुठं नादी लागन, बळविन शक्ती बोलू नये। तुम्हाला एक सांगू का, हत्तीनं गाढवांच्या नादी लागलं नाही पाहिजे, हत्तीने गाढवाच्या नादी लागलं नाही पाहिजे। हत्ती हत्तीच असतो वजनदार, त्यांनी नादी लागायचं गाढवाच्या, आणि गाढवाच्या नादी नाही लागल्यावर गाढव जरी म्हणत असेल हत्ती मला भेला, तर याच्यातही काही मानलं नाही पाहिजे। गाढव गाढवच असते, ते काही म्हणत असते, त्याचा काय ताण घ्यायचा। गाढव साखर खाऊ लागलं आणि साखर खाता खाता गाढवानं हत्तीला विचारलं साखरेची चव कशी, हत्तीनं सांगितलं गोड आहे, गाढव म्हणलं खरं आहे। हत्ती म्हणला अरे तुम्ही मूर्खच असतात रे, मला मूर्ख म्हणतो, मला मूर्ख म्हणतो तू, मला मूर्ख म्हणतो, साखर खरं ठेन गोड म्हणतो आणि तरी मला मूर्ख म्हणतो। टाकलीन गाढवानं हत्तीच्या नावावर केस, गाढवायला नाही नाद वळवळ करायचा, लगेच हत्तीवर केस टाकली आणि केस टेबलवर बी आली, गाढवाची येत असती। चांगल्याची केस जेज मेला तरी येत नाही, नाही तर आरोपी मरूस तर येत नाही, पण गाढवाची पटकन टेबलवर केस येते आणि पटकन गाढवाची टेबलवर केस आली। आता शिक्षेचा दिवस आहे, एका कठड्यात हत्ती एका कठड्यात गाढव आहे, आणि मग हत्तीचे डोळे भरून आले, त्याला वाटलं आपण उगत नादी लागलो, पण आता शिक्षा काय व्हायची तर हो द्या, पण राजाला बोला, विनंती केली मला 5 मिनिटं राजाला बोलायचंय। बाजूला गेले आणि राजाला सांगितलं राजे साहेब काय नाही हो, हे फुकट कळण शेंडी वळवळ ते खाऊ लागलं साखरण, मला विचारलं चौकस काय, आणि मी म्हणलं गोड आहे, ते म्हणलं खरं ठे। मग राजे साहेब म्हणले साखर गोडच असतील, हो ना मी गोड म्हणलं तरी माझ्या केस टाकली, मग शिक्षा कोणाला, म्हणला शिक्षाचं काही होईल पण तुला 3 दिवस वरी पाय करून बांधायचे। राजा काय म्हणला हत्तीला, तुला 3 दिवस वरी पाय करून बांधायचं। तो हत्ती म्हणला मग चुकलत नाही, चुकल्यामुळे बांधायचंच नाही, तू गाढवाच्या काऊन नादी लागला। अरे तू एवढा मोठा माणूस गाढवाच्या नादी लागला, काय करायचं तुला हे आगाऊपणा करायची। साखर गोड असू की खरड जाऊ द्या, काय करायचं त्या नालायकाच्या नादी लागतो तू। म्हणून वारकरी संप्रदाय हत्तीला लाजविला असा संप्रदाय, भांगऱ्या भुंगऱ्याच्या नादी लागू नका। कुठं देवायनं थुत्र काढे तिथं नका जाऊ, इचकून टाकताना संसार सगळा। यायच्या लय डोसक्यात बसते, कोणी सांगितलं की लगेच बाई निघाले कुठं जाती फुकून घ्यायला, आपल्याकडे कोणते कमी देव आहेत। माया भाचीला पोरगच होईन म्हणून मसुबाला 8 खुरी मेंढी कापली, तो हा बाप कापायला पाहिजे होता मसुबाला। मग तू या भाशीला 150 पोरं झाले असते, मतदान मागायचं कामच नाही, गावात सरपंच तू हेच भाची म्हण 8 खुरी मेंढी कापली मसुबाला आणि पोरग झालं तिला, तुला कापायला पाहिजे होता आडवं, अर्ध बायाला खाला आणि अर्ध कुत्र्याला खाला, मग भाशीला किती लेकर झाले नालायकपणा। कमी देव आहेत का आपल्याकडं, शेंदरी हेंदरी कोण पूजी कशाला। महाराज सुद्धा तपाशी जा, पाणी पिना छान के आणि गुरु करना पछान के,
पाणी गाळून पेत जा, रोग होत नाही. आणि महाराज सत्वशील महाराजाला मानी जा. ज्याचं देवाच्या ठिकाणी सगळं शरीर समर्पित झालंय अशा लोकांच्या पाया पडत जा तुम्ही, कल्याण होत असतंय कल्याण. भोंदूचा उता आला सुना नाही गाव, अज्ञानी लोकाची तिकडेच धाव. लेकराला सोबणी झाली वैदाची दोरी, दारूची शिशी आणालय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करी चिव, निर्दयी माणसाला कशी नाही किव. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथ चलय असे वेगळा. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथ चलय असे वेगळा. महाराष्ट्र शासनाने पुरस्कारित केलेले राष्ट्रसंत संत दुनियादास महाराज यांचं तुकडोजी महाराजांचं बघा, दुनियादास महाराजांचं बघा, संत गाडगे बाबांचं बघा. माझ्या वारकरी संप्रदायाशी संलग्न विचार असणारी ही लोक आहेत. विठाला विठाला हे आमच्या इथं असं भीक मागणं जमत नाही. राग आला त्या वारकऱ्याला दुःखाची निवृत्ती सांगते. मग म्हणले खाला पुरणपोळीचा नैवेद्य पण भजन करावं लागतं. काढी चिपळी टाळ होता आणि चिपळी होती, पण दुसरं कोणी सोबत नसल्यावर टाळ कशाला, एकटेच होते म्हणून चिपळी काढी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. वारकरी संप्रदायाने स्वीकृत केलेलं वाद्य चिपळी, मृदंग, टाळ, विना हे आपलं वाद्य. महाराज एखाद्या भागवतकाराने 1 कोटी दिले तरी त्याच्या भागवतात ढोलकी वाजवायची नाही. आपले पूर्वज नरकाला जात असते. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. संप्रदायाचा अपमान नाही करायचा. हेवा संप्रदाय वरी नाही नेता आला ना नका नेऊ, पण संप्रदायाला गालबोट लागल असं वागायचं नाही. इतकं जरी सांभाळलं तरी पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक कृपा करतो. विडाला भजन रामकृष्ण हरी सुरू केलं. ते पुजारी फिसकल, राजाला जाऊन सांगितलं हे दुसरंच भजन म्हणायला. इतकं राजानं दटिलं, इतकं राजानं दटिलं, इतकं राजानं दटिलं, पाहता श्रीमुख गोविंदाचे सांगायला. मग वारकरी फिसकल, जाऊ द्या म्हणला, याला चांगलं बोललं तरी फाशी देणार आहे, खराब बोललं तरी फाशी देणार आहे, आपलं बी दाखूच गडे. या एक जणानं मांजर कोंडून मारली, खिडक्यान दार लावली, कोंबड्या खात होती त्याच्या, म्हणून त्यानं मांजर कोंडली, गज घेतला. मांजरीने ह्या खिडकीवर त्या खिडकीवर ह्या भितडावर त्या भितडावर उडी आणली, पण तिच्या लक्षात होता आपल्याला मारतय, जाता जाता इंगा दाखवा. तिनं चांगलं बोचकार थोत्तर गित्तर असं बोरी खालून गेल्यावानीच वरबळ मेली मांजर, पण यालाही वरबळ. वारकरी म्हणला मारणार आहे ना, याला काय सोडायचं. म्हणला तुही देवी आमच्या पंढरपूरला झाडून काढी. अरे बापरे, त्याच्या कुठून कुठून मुंग्या नसत्या निघल्या. राजा होता ना तो विद्यानगरीचा, टेंभात लागला त्याला, टेंभात दाखवतो का. ते म्हणला पंढरपूरला यावं लागेल ना तुला, आरू तुरच ते गाव जाऊ थोडंच बोलते. ते अधिकारी मोक्षाचे पंढरीचे वारकरी ते काय सामान्य होते का. याच्या पुढचा पुरावा सांगू का. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री, जिच्या ताटात देव उष्ट जेवत होता अशा साध्वी जनाबाई म्हणतात, पंढरपुराच्या वारकऱ्याचे पाय माझ्या डोक्यावर, त्याची जात कोणती असू द्या, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. वारकरी ना त्याच्या पायावर माझं डोकं आहे. इतकी वारकऱ्याला किंमत आहे. पण वारकऱ्यानं आपले तत्व सांभाळायचे. तंबाखू खायची नाही, गुटखा खायचं नाही, काहीतरी राहायचं ना, असं रंगारंगाचं पाणी प्यायचं नाही. हो, एखादी बाई जर तिची चप्पल पाहायला भेटत नाही, ती जर गावरान तुपन पोळी वाढीत असेल तर घाम पाड्याला हॉटलावरच खायचं नाही.
नाहीला जाणार तिकडे काही सासरवाडी नसल, कोणी ओळख नसल, ते एखाद्या वेळेस चांगल्या याच्यावर खाल्ला, आता त्याला विलाच नाही यात्रेला गेल्यावर. पण आता इथं सप्ताह आहे, मस्त लोक जीव घालायले, तरी इथलंच पाकिट घेतलं आणि पलीकडे धाब्यावर जेवला. उताना होशील तर सोयीचं करायला जेसीबीची ताकद पुरणार नाही. विठाला विठाला पैशाच्या बाबतीत नाही बोलणार. आता उदाहरणार्थ ते नागरे महाराज सकाळी काल्याला, संध्याकाळी कीर्तनाला, आणि तुम्ही यांना म्हणता यांना पाकिट घेऊन येईन ते येईन. मंडळी लेकर कशावर जगवायचे? त्या बाबतीत मी बोलणार नाही. एखादा 5 रुपये घेता असेल ना तर 35 रुपये माग, पुढच्याला जोर आला तर ते तुला देतील. पण त्या पैशाच्या बळावर तू संप्रदायाचा अपमान करू नको, इतकं मात्र सांभाळ. धोतर नेसज आहे, कीर्तन झाल्या झाल्या बरमुडा घालू नको, कीर्तन झाल्या झाल्या पाकिटी दुसऱ्या जो देतून लगेच नाईट पॅन्ट घालू. तू संध्याकाळ पॅन्ट, नाईट पॅन्ट म्हणजे नाईट म्हणजे संध्याकाळच ना, हो ती पॅन्ट घाल. तू इतका यम हानीन बेटा तुला, इतका यम हानीन, इतका यम हानीन की भारतातला कोणताच डॉक्टर तू ऑपरेशन करणार नाही. विठाला विठाला संप्रदाय हा, तुम्ही माझं कीर्तन ऐकता, आमच्या सारख्याच्या बळावर संप्रदाय नाही टिकला. महिन्याचे वारकरी आहेत काही काही, एक मुक्काम एका महिन्याला पंढरपूरला आणि दुसरा मुक्काम आळंदीला. हो अख्खं जीवन त्याच वारीत चलत चलत चाललंय, अख्खं जीवन, अख्खं जीवन. मी 27 वर्षापासून 18 लोक पाहतोय. 27 वर्ष झालं मी सोहळ्यात जातो, 18 लोक पाहतोय. त्याच्यातल्या 2 लोकांचं नाव सांगतो. कालच्या वारीमध्ये बंडा तात्याला दम लागत होता, तरी पण काकडा सुरूच होता. कालची वारी संपल्याच्या नंतर घुले बाबा आजारी पडले, निमोनिया झाला, तरी पण ही माणसं वारीत ज्ञानोबरायची पालखी ठेप्याला टेकल्याशिवाय हे बसत नाही. तो लोक, या लोकांवर संप्रदाय राजो, या लोकांवर आमच्यासारख्या टपराच्या गाडीत बसणाऱ्या थोडाचे, या अधिकार संपन्न लोकांवर संप्रदाय. आणि तुम्ही लक्षात ठेवा, 2 लोकांचा शाप लागत असतो. माय बापानी पोटाला चिमटा देऊन संपत्ती कमवली, माय बापानी एक टायमाचं जेवण बंद करून संपत्ती कमवली. आणि मायबाप म्हातारे झाल्यावर पोरानं जर बायकोच्या फॅरन लवलीसाठी केळीचं ढेलं जर इकलं तर मायबापाचा शाप लागतो. भडव्या आम्ही किती कष्टाने कमिली रे, आणि तू नुसत्या गन पावडर साठी इकायला. मायबाप तोंडान शाप देत नाहीत दादा, पण लागत असतो. आणि ज्यांनी संप्रदाय निष्ठेनं टिकवला, त्या संप्रदायात जर कोणी गढूळपणा करीत असेल तर निष्ठेनं संप्रदाय टिकवणाऱ्या लोकांचा शाप या भडव्यांना लागत असतो. खालून संसार पेटवतो. विठाला विठाला चाल म्हणे पंढरपूरला, जर माई देवी नाही दिसली तर तुझ्या देखता मी फाशी घेईन. आले पंढरपूर, वारकऱ्यांनी सांगितलं आंघोळ करता का? मग आंघोळ केल्याशिवाय देवी दिसत नाही. रगील होतं ते वारकरी, ते का पाकिट घेत होतं का कधी का माझ्यासारखं थोडंच होतं. नाही, आमच्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकली. तुमचे चेहरे पाहिल्यावर कळत आहे तुम्ही किती बांध कोरीतात. लय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का तुम्ही? विडाला 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 खरं आंघोळ तुरकच करावं लागली. मग वारकऱ्याने देवाला हात जोडले, देवा इज्जत सांभाळ रे बाबा, हे उघड पडू देऊ नकोस रे बाबा. तू ह्या बळावर बोललो मी देवा, मालक तुमच्या बळावर बोललोय. काय ताकद. गरुड खांबाच्या पुढे पडलेले फुलाची पाकळ्या असतात ना, मंजुळाची पानं, तुळशीची पानं, मंजुळा, फुलाच्या पाकळ्या अशा चालता चालता हारातल्या निष्ठलेल्या, हे झाडायला देवी होती. तिचं नाव होतं राजाई. झाडायला होती, झाडायला. वारकरी पुढे म्हणला, ए बाई सरक तिकडं. राजा म्हणला, काल मी पितांबर नेशिलता, त्या पितांबराला सुप्तजय नावाचे हिरे 9 होते, म्हणजे 9 हिऱ्याची किंमत
47 किलो सोनं, 47 किलो सोनं इकल्यावर 9 हिरे घेता येते. सुप्त जय मी अजून पाहिला नाही, मी फक्त पुराणात वाचिला. मी इतके सोनार पाहिले, इतक्या सोनाराला विचारलं, ते म्हणले आपली तर कॅशिटच गुंडाळ होती बापा. आणि मी मग सोनाराला मेळ लागण तर गिरगावकरांना काय पिटला हाताव. फक्त माय पुराण लिहिणारी लोक मोठे आहेत म्हणून मी त्याच्या बळावर बोलतो. आणि पुराण हे वारकरी संप्रदायाच्या गळ्यातले. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पाहावे पुराणे विचारोनी. हे भंगाऱ्या भुंगाऱ्याचं काय सांगायचं. विठाला 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 म्हणे मी नेसवलेला कालचा पितांबर आहे. पण देवी तिकडे तोंड करू लागली. तिला वाटलं याला कशाला दाखवायचं, लाज वाट लागली. वारकरी म्हणला ए तुला म्हणलं ना रे बाहेर होय म्हणून. बर हातातला झाडू सरळ केला आणि उभी राहिली. राजाने सांगितलं माय तू इथं. बाई म्हणल्या राजा तुला प्रणाम. राजा म्हणला आई साहेब तुम्ही माझ्या कधीच पाय पडा नाहीत. अरे पंढरपुरात जेव येतो का त्याच्या मला पायच पडावं लागते, तेव्हा तर तिकडे भोग मिळतात. घरी गेल्यावर बोलू म्हणे आपल्या. चल सगळं आटपलं. दुसऱ्या दिवशी राजाने चंद्रहार घातला, देवीला अलंकार केले, पुष्पांच्या माळा घातल्या, नवचंडी केली, पितांबर नेसवला. आणि विद्यानगरीच्या राजाने हात जोडे माय जगदंबा रुपयाचं मंदिर आहे तुला, हिऱ्या माणिकाच्या माळा आहेत. त्रिभुवनातल्या राजाच्या बायकोला जो हार नाही तो रोजचा एक नवा नवा हार मी तुला घालतोय. तुला पंढरपुरात झाडायची काय गरज आहे. काय सांगावं देवीनं, काय सांगावं राजा. अरे पंढरपुरात झाडून काढून वापस येताना एकदा त्याचा चेहरा पाहते आणि त्याचा चेहरा पाहिला की इकडे चंद्रहार भेटतोय. राजा तुला एक माहिती आहे, मी माझ्या जीवनात मी 2 दिवस पंढरपूरला गेले नाही. होय मी 2 दिवस पंढरपूरला गेले नाही राजा. त्याच काळामध्ये तुझ्या रक्ताच्या नात्यातली एक व्यक्ती वारली, तुला सुतक पडण पूजा करणं तू 10 दिवसाची बंद केलीस. कशाची ताकद आहे माहितीये, त्याला न पाहिल्याची. त्याला न पाहिल्यामुळे इकडे भोगाचार संपतोय. अरे त्याला पाहिलं की मला तुझ्या मंदिरात सुख प्राप्त होतंय. जगदंबेला सुख देण्याची ताकद, आदि शक्तीला सुख देण्याची ताकद ही त्याच्या चेहऱ्यात आहे. म्हणून मालक माझ्या भगवान शिवशंकराला सुद्धा सुख प्राप्त झालं. दुःख काय होतं, तुमचं आमचं दुःख निवारण करायची ताकद ज्या शिवजी ते त्यांना दुःख कसलं होतं माहितीये का. तुम्ही बेजार आहेत याचं दुःख शिवजीला वाटत होतं. त्याच्या भक्तांना बेजार करणारी काही बडवी लोक होती, काही विदुषी लोक होती. मग या पृथ्वीवर सज्जनांना त्रास देणाऱ्या काही नालायकांची संख्या वाढली होती. म्हणून शिवजीने हे त्रिभुवन पाहिलं, हे मृत्यूलोक पाहिलं. क्षमा असावी त्रिभुवन, मृत्यूलोक पाहिलं. मृत्यूलोक त्याला म्हणायचं जिथं माणसं मरतात, देह समर्पित करावा लागतो, त्याला मृत्यूलोक म्हणतात. हा लोक बघितला तर याच्यापैकी प्रांतात एक एक नालायक होता, तो सज्जनांना त्रास देत होता. मग शिवजीला एक दुःख झालं. पार्वती आई साहेबांनी विचारलं, भगवान प्रभू स्वामी आपण खिन्न आहात, गेल्या 8 दिवसापासून आपण तांडव नृत्य केलं नाही. शिवजीला आनंद झाल्यावर तांडव नृत्य करायचे एक, किंवा एखादा दुष्ट मृत्यू पावल्याच्या नंतर तांडव नृत्य करायचे, म्हणजे आनंदच वाटायचा त्याला. आणि दुसरी गोष्ट, पृथ्वीवर एखादा सदाचारी पुण्यशील महात्मा बघितला की शिवजी तांडव नृत्य करायचे. पण शिवजीचं तांडव नृत्य बंद झालं. पार्वती आई साहेबांनी विचारावा तर आपण कसं विचारावं मालकांना. ठीक आहे, तुमची आमची बायको थोडीच होती. आज कुठं चाललात कीर्तनाला? पुण्याकडे. मग तिकडे गावच कोणतं आहे? बर बर, ते तारीख घेणाराचं नावच काय? हो, त्या गावात लोकच किती घेत अशी असेल. मग जाताना कुठं कुठं चहा पिणार आहेत? तू कॅमेरा लावा आता डोसक्याला नवऱ्याच्या. नवरे वागायलेत तसे हो, त्याच्यामुळे कालांतरानं कॅमेरे लावाच लागते या नालायकाच्या. हिशोबात वागायला पाहिजे ना.
महाराजाच्या मोबाईलला लॉक कशाला पाहिजे? त्या महाराजाचा अंगठा दिल्याशिवाय त्याचा मोबाईलच उघडणं. पकवा द्या, अंगावर घेऊ नका. रेडीमेड कपड्याचं दुकान नाही काय तुमच्यासाठी कपडा. पुन्हा लोक म्हणतील तुम्हाला कसं काय धुतलं. हे काय काय माणसं नाही, तुम्हाला नाही. काही काय माणसाला फक्त छिद्र पाहिजे, फाडायचंच काम. या इचक्याच्या अवलादी आपल्यातलं झाल्या आहे का नाही बुवा? मग आता मृदंगाचार्य असेल, गायक असेल, बाळू महाराजाला ठीक आहे मोठा मोबाईल घेऊन याच्याबद्दल काय नाही. आमचे पोर आता ते शाळा बंद झाली तेव्हा त्यांनी घेतले. पण बाळू महाराजाचा अंगठा लावल्याशिवाय मोबाईल उघडत नाही. तो भरलं काय त्याच्यात? पावदीन तुझ्या बायकोला खळखळ तू मोबाईल. त्याच्यात किती काळं बेंद्र घातलंय, किती ढवळ हे, किती खैर बांड हे दिसू दे ना. तू काय दिवे लावायला तिकडं फाडव्या आणि लेकरा बाळायला पाप सासवायला. तिला कळू दिन जरा ती तू या नावानं कुंकू लावायली नालाय का? तुळशीला पाणी घातलं आणि जाग्या विनती. आणि तू कुठे कुठे चर तू हे जरा मोबाईल बघू दे तिला. काय गरज आहे महाराज? काय होते ज्ञानोबा रे तुकोबारायचं जीवन किती प्रांजळ असेल, किती प्रांजळ, किती प्रांजळ. आपण त्यांच्या नावानं भाकरी खाणारी माणसं आहेत. आपण निष्पाप जीवन जगायला पाहिजे, काचासारखं जीवन जगायला पाहिजे, नित्तळ पाण्यासारखं जीवन जगायला पाहिजे. दगडावर आपटिल्यानं मरण नाही आपल्याला. आपण गोड वागायला पाहिजे. का? ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आमच्या पाया पडती. याच्यामुळे आपण जीवन असं गोड जगायला पाहिजे. चला असो. आई साहेबांना विचारलं नारदांना, नारदा विचारा मालकाला. देवर्षी नारदांनी विचारलं, टाइम झाला का? संपायचा टाइम झाला असेल ना कीर्तनाचा? 1चा आहे का? बर. लोक जेवायचे तो. बर, एवढा पुरावा सांगा. नारदाने विचारलं, प्रभू आपण नाराज आहात? नारदा काय विश्व रचलंय रे. अरे एवढ्या सुंदर सृष्टीमध्ये सात्विक, सदाचारी, पुण्यशील, साधू, महंत, योगी, जपी, तपी, ऋषी, मुनी, नामधारक, वारकरी, साधना करणारे, साध्वी स्त्रिया आहेत, साधू आहेत. यांना त्रास देणाऱ्या भडव्यांची संख्या वाढली रे. हे बघितल्यावर मला दुःख होतंय. तर देवर्षी नारदानं सांगितलं, एकदा गोकुळात जा ना, तुमचं दुःख कायमचं जाईल. आणि मग गोकुळामध्ये द्वादशीच्या दिवशी शंकर गेले. द्वादशीच्या दिवशी भगवंताचा जन्म झालता अष्टमीला संध्याकाळी, म्हणजे अर्धी रात्र ती. तर नवमी, दशमी, एकादशी हे 3 आणि ती अर्धी रात्र म्हणजे 3.5 आणि ती अर्धा, 4 दिवसाचे देव होते. आणि द्वादशीच्या दिवशी बोरेश्वर भगवान, काशी विश्वनाथ भगवान शिवशंकर एका सामान्य जोग्याचं रूप धरून गोकुळात पोहोचले. जोगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे, नाही वस्त्र मनवी तुझा मित्र, बाळा जो जो रे. कुलभूषणा निजबा नारायणा, बाळा जो जो रे. योगी आला से विश्रामा, योगी आला से विश्रामा, निजबा नारायणा, बाळा जो जो रे. नंदराजानं सांगितलं, यशोदे दारातला जोगी आपल्या बाळाचा मित्र आहे. मग त्या जोग्याला आपलं बाळ दाखवायचं. 10-12 दिवस पहिली जी बाळांतीन झाली ती बाहेर येत नव्हती, तर लेकराला बाहेर येऊ देते नाही. मी पहिल्या बाळांतीन सांगायलो, आताच्या नाही. आता कोणी नियमच पाळीनं म्हणून पोरग जालन्यात आणि माय पुण्यात. झाल्या झाल्या पोरग जालन्यातल्या दवाखान्यात ठुलं काचा, जालना हॉस्पिटलला भुसे साहेबाच्या तिथं, आणि माय म्हणले पुण्यात. हे आपण नियम पाळीनच ना. काय जपत होत्या माझ्या लहानपणी बायका. अहो घरात चप्पल काढीत नव्हती बाळांतीन. 12 दिवस घरात चप्पल, बाजाव पण चप्पल, कांदाल बांधलेलं, आंघोळ मधातच. हो, मच्छर चावून म्हणून शेराच्या झाडाची फांदी अडकिली.
मच्छराला लय टोचणे हाणायचा नाद, काही कायला अशा मच्छराच्या चावला दी काही काही अशा टोचण्या सांगितले. मग त्या शेराच्या झाडाला अशी टोचणी हाणली की ते मच्छर मरत होता. ह्या उदबत्यान हे काय कोण ठिकाणी नाईटन कोणतं काय ते रिफिलन फिफिर लावायची काय गरज नव्हती. काय होतो एक जण म्हणला इतकं तुला माहित, तू बाळातीन झालता का? मी म्हणलं अगो धंदा आता हो, तुला एवढं कसं काय माहित आहे? अरे मी खेड्यात जन्म झालाय, मला पाहिलेले काय बाळांतीन जपायचे, लिंबाच्या काड्या ठेसून द्यायचे, ह्या असे वाळकावानी लेकर टवटवीत दिसायचे टवटवीत. आता बेंबीत नळीन, पायात नळीन, नाकात नळीन, थोतरात नळीन, बैंगणावानी तोंडन, चवळीच्या शेंगावानी हातन. मला बाब्या झाला आणि पोरग पिढे वाटायले. आणि तिसऱ्या दिवशी तर बाब्या गुलाल फेकला. अरे बाब्याचा बाप असं कुठं असतंय? तुम्हाला सांगतो जुनं लक्षात घ्या. कोट्यावधी लोक जुन्यावर आले. एक मोठी 18 लाखाची गाडी एका माणसाची आणि त्याच्या गाडीत बिसलरी खापराची. जुन्यावर आलेत माणसं, जुन्यावर आलेत. जुन्यावर मधल्या 20 वर्षाच्या काळात पैशाचा गर्व झाला, आपण भैकलो म्हणून हे रोग सुरू झालेत. आता जुन्यावर या, जुन्यावर या. हो 10 एकर जमीन आहे, त्यानं काय उंदीर धरल्यावानी दुधाची पुडी आणतो. 20 एकर जमीन आहे तुला, माणूस पुरला तर उगन अशी काळी भोर जमीन. महाराज दूध प्याता का? म्हणलं मी बोक्या नाही. दूध प्याला आणि दूध आणलं ती दुकानातून थैली उंदीर आणल्यावानी. आणि 20 एकर जमीन, कोंबड्या पाळल्या 20 इकन, गाय पाळीनं. आणि पुन्हा कीर्तनात माईकवर सांगतो गाई पाळा, तुला हाणायला पाहिजे. विडाला विडाला द्वादशीच्या दिवशी आई साहेबांनी मुलगा दाखिला. घरी आले तांडव नृत्य केले. कथाचे मपिदाती स्वदेजानी भयाजाती आवाजाती कृतेजानी रायो दंडाती मुंडाती भयजानी सुदयती छंद पराभय जायन्ते कैलासाधिपतयं नमः वैकुंठाधिपतयं नमः सत्यं वासं पतयं नमः गोलोकाधिपतयं नमः. नृत्य केलं. आईसाहेबांनी विचारलं आज तांडव, आज सुख मिळाले. पाहता श्रीमुख गोविंदाचे सुख. तो आम्हाला निर्माण कोणी केलं माहितीये? सत्यलोकातल्या मालकाने. 5 मिनिटात पुरावा मग विठोबा रुक्माई. सत्यलोकाचा मालक ब्रह्मदेव यांनी सृष्टी निर्माण केली. जीव सृष्टी निर्माण करायचं खातं ब्रह्मदेवाकडे. किती विद्वान! 28, 14, 29 आणि 12 गोष्टीपैकी 2 गोष्टी सांगतो. माणसाच्या हाताचा अंगठा किती मोठा आहे, पण माझ्या अंगठ्यावर जे ठसे आहेत भारतात एकाही माणसाच्या अंगठ्यावरले ठसे माझ्या अंगठ्यासारखे नाहीत. जागा किती अंगठ्याची? अरे ओम बाबा किती जागा आहे अंगठ्याची? पण या गिरगावकराच्या अंगठ्याचे ठसे भारतातल्या एकाही माणसाच्या अंगठ्यावर नाहीत. हे कोणी केला अंगठा तयार? दादा अण्णा, हे अंगठा ब्रह्मदेवाने केला. दुसरा मुद्दा सांगू तुम्हाला. ही टाकी नाही बांधलेली पिवळी टाकी प्लॅस्टिकची, हिला डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडायचं. म्हणजे पाडू नका हो, जाताना हाणायचं कोणी दाभन तिला हो, बाळून सांगितलं म्हणले. ह्या टाकीला डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडायचं. प्रकाश बुवा, कालांतराने तिच्यात थेंब राहत नाही. एवढी टाकी, ही उभी टाकी तयार केली ब्रह्मदेवानं आणि ह्या टाकीला 9 छिद्र पाडलेत, पण एकाही छिद्रातून मनानं पाणी येत नाही. काय डोका असेल त्या ब्रह्मदेवाचं? आणि त्या ब्रह्मदेवाचं मृत्यू लोकात मंदिर नाही. कमी दुःख असेल का? साधं दुःख असेल? काय वाटत असेल ब्रह्मदेवाला? वरून बाळ्या म्या निर्माण केलाय, बेट्याचं हाड मोडे तर त्याला खुर्ची बसायला टाकली, त्याला वरतून पाकिट देते, पाकिट इकडे तिकडे उडूनी म्हणून त्याच्यावर नारळ ठेवते, आणि बाळ्याला म्या जन्माला घातलंय आणि तरी मंदिर नाही. त्याचे पाय धुते, त्याच्या पाया पडते. दुःख वाटत असेल का नाही? दुःख फार मोठ्या अधिकाऱ्याकडे गेलं आणि त्या अधिकाऱ्याने सांगितलं दुःखाची निवृत्ती करायची असेल तर एकदा बघायला जा. पण मोठाली माणसं गरीबाची इथं जाला जरशी लाजत असते.
मोठाले माणसं फक्त तव्हाच लाजत नाहीत उभं राहिल्यावर. तुम्हाला कसं काय क्लिक झाले? मी तुम्ही असं काही बी अंगावर घेत जाऊ नका ना. कॅमेऱ्यावाले बी हसते आमचे. मग मात्र कोणाच्या पाया पडावं लागते. गुलूब शाट झालेल्या रंगूबाईच्या पण बघा माझ्याकडे. येरी मात्र मोठाली माणसं लाजते. आमची त्या एका बाईच्या सासऱ्याचे पित्र होते. म्हातार मेलं, जीव गेल्याचं निमित्त झालं आणि मेलं म्हातार. त्याचे पित्राला कडी लागते. 14 पदार्थापैकी कडी अनन्य साधारण पितृतिथीतला पक्षातला तो पदार्थ आहे. पक्ष म्हणजे राजकारण नाही, पितृतिथी. आणि मग तिनं सांगितलं, बाळू ती खाल्ला कड्या मळ्याचीच होती. म्हणलं ती मागच्या वर्षी तोडली, म्हणजे अख्ख्या शिवारातचीच झाडलाय. त्याला जमीन 150 एकर, गाय नाही, मसड नाही, काय नाही, आणि ताकाला कडी लागण, आमसूल नाही कोणाची, तर काय नाही. पण गावात नेमक्याच 2 बाईनं, एका बाईनं 2 म्हशी आणल्या होत्या आणि तिला जमीन 1.5 एकर. मग हे बाई म्हणली आता आपण तिच्या इथं ताकाल जा. तर ते ताकाल जाताना मोठ्या घरच्या बाया पदरा खाली गाडगण येतात. ह्यो आगावपणाच झाला ना. हा सुशिक्षित भिकार चोटपणा. ताक फुकट आणायचं, गाडग झाकून न्यायचं, नाही भिताड पडायचं का अंगावर झोपी त्याच्या कधीची. मग असं ते. आणि ते बी जग कोणता? तुटलेल्या दांड्याचा जग, पोराच्या लग्नात आलेला फोकट्या दांडा राहिला हातात आणि जग पडा पायावर. आणि ते जग मग पिठ मोजायच्या कामी होते. ते काय कामी येते जग. आणि मग त्या असा जग पदरा खालीन. त्या म्हणल्या, भाई जिजी आलात का? आणि कशा आलात बाई? कस बाई गरीबाच्या घरी 150 एकर जमीन, हिला 1.5 एकर. अगं अंतिका, तिचं नाव अंतिका. अगं अंतिका, मामांजीचं श्राद्ध हे उद्याच्याला, आणि श्राद्धाला कढी लागते ग, एक जगभर ताक दे बर. अंतिका म्हणली, जिजी तुम्ही केवढ्या मोठ्या बाई, काय करी जा, एखाद्या बार उन्हाळ्या पान्हाळ्याची आमची मसड तुमच्या बांधाला चोरू द्यायचा. मी तुम्हाला काल जेवढं दही टाकलंय तितकं 10 लिटर दही देते कढीला. त्याची कोशिंबीर सुद्धा करा, त्याचं पंचामृत सुद्धा करा. पंचामृत लागते. पंचामृताचं नाव मोठं लक्षण खोटं. तिळाचा कुट्टा, जरासं गुळाचं पाणी, जरासा मसाला आणि मिरच्याचे अर्धाले तुकडे, आणि त्याचं नाव पंचामृत. ते असं शॉक लागल्यावर आणि खावं लागते. आमच्या एका पाहुण्यानं फुरका हाणून तोंडातून पाणी येणं, सगळ्याचं जेवण बंद करणं. हो, त्याला कुठं खाता येत असतं का फुरका? येडपटन खाता बी आलं पाहिजे. लाडू फुटणं जोरात दाबला तर दुसऱ्याच्या अंगावर गेला, असे येडे ना. आमचा एक मित्र होता, आम्ही सोबत गेलो जेवायला. तर मग ते सफरचंद कापलं, केळी कापल्या. आपल्याकडे केळं तसेच देते, आवताचे जांभळे दिल्यावर. सोल मधलं काय, कातडे बायकोला घेऊन जाय. आता काही काही लोक केळी सोलून देते, ते वरचं डाळिंब सोलून देणार, मधले त्याचे ते मनी मनी लाल काढणे, सफरचंदाचं टरकल, त्याचे चकत्या, त्याला खाला काट्याचा चिमटा, ते चमचा त्याला धरायला असं बुंडल ह्या याच्यावर लाल एवढं एवढं. आमच्या मित्रांनी ते बुंडलच खाल्लं. ते म्हणला याला चव नाही. आरम्यानलं बुंडल्या, ते फायबरचं धरायला असते ना, ते बुंडल खात असते वगैरे चमच्याचं. असे काही काही येत घेळण कुठं त्या खाता येतात. इतका हसू नका, माया संग इतके भांगारे नसते. तुम्हाला राग येतय, तुम्हाला राग येईल म्हणून मायावर घेतलंय. हे संच तुमच्या संच सांगायला लागलो. विठाला असो. नारदानं सांगितलं देवादिदेव जा. ही बाई गेली म्हणली 10 लिटर दही देते, किलो भर तूप फुकट देते, पण एका बकिटात दही एका बकिटात तूप न्या. आणि बयान मला 150 एकर जमीन, आणि मला लोक हसते ना. ती म्हणली घराच्या बाहेर होय, ताक इकत नाही, फुकट नाही. मला मसडात होता ना, मला नाही हसत का लोक? आणि तुला फुकट दही न्यायचं तर हसायला लागले. असं मोठाल्या माणसाला गंडलं येते. मोठा वाडा पोकळ वसा, वारा जाई बसा बसा. मोठाल्याचं फक्त आता कमानी राहिल्या मोठाल्या, काहीच नाही. नाव नुसतं नाव नाव. डोक्याला केस कमी, इतका बुरगुंडा.
नसता असं काही नाही केलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, मग देव अशी वेळ येऊ देत नसतो. ब्रह्मदेवाने विचार केला, जगाला निर्माण करणार मी, गुरख्याला पाहाल कशाला जाऊ. त्या साधूनं सांगितलं, तुम्ही गुरख्याकडे जाऊ नका, त्याचा चेहरा पाहिला की तुमचं दुःख जाते. मला 2-3 प्रयत्न केले ब्रह्मदेवाने, असफल झाले. आणि मग ब्रह्मदेव एके दिवशी बघायला आले, वृंदावनाच्या ठिकाणी देवाला बघितलं. 19व्या दिवशी पुष्करला मंदिर झालं. द्वापार युगाच्या अगोदर पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर नव्हतं. लिहून घ्या, गोळ्या संपल्या नाही माझ्या. मी कोणाचं ऐकून सांगत नाही, वाचून सांगतोय. ऐकून फक्त 6 श्लोकाचं सांगतो. त्याच्यापैकी एक महात्मा बघायला भेटला नाही 6 पैकी. त्या महात्म्याचं नाव होतं वैकुंठवासी माधव महाराज मगर, सुरजखेडकर. महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुराण क्षेत्रात लाभलेलं रत्न. 280 पानाचं लिखाण मला सापडलं. तात्विक 2 माणसं त्यांचं कीर्तन ऐकून लिहित होते आणि ते लिखाण मला सापडलं. नशिबवान बाळा आहे, मला ओरिजिनल लोणी सापडलं का महात्म्याचं. विडाला विडाला ब्रह्मा करत आरती मला पहिनावे. त्या दिवशी विटेवरच्या मालकाला द्वापार युगात गोविंद नाव पडलं. ब्रह्मदेवानं त्या दिवशी कामधेनू नावाची गाय आणली, तिच्या दुग्धानं अभिषेक केला, म्हणून देवाला गोविंद असं नाव पडलं. 19व्या दिवशी पुष्करला प्राण प्रतिष्ठा झाली. शिवजी भेटण्याकरता गेले. 10 भुजांनी माझ्या शिवशंकरांनी ब्रह्मदेवाला कवटाळलं. ब्रह्मदेवाच्या 8 डोळ्यातून पाणी पडत होतं. शिवजीने विचारलं, रुदंती को भवाहा, का रडता? दुःखाचे अश्रू नाहीत शिवजी, हे आनंदाचे अश्रू आहेत. आतापर्यंत मी अपूज्य ठरलो होतो. पूज्य सकळ लोका विश्वास झाले, संत विश्वास पूज्य आहेत. मी अपूज्य होतो, त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका. पूज्य सकळ लोका विश्वास झाले. मी त्या संतांची वाट पाहत होतो की जेणेकरून मला यांच्यासारखं पद कधी मिळेल. पण आज मी विटेवरच्या मालकाचं मुख बघितलं गोविंदाचं, आणि माझं दुःख गेलं आणि माझं पुष्करला मंदिर झालं. विठो जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा बालवयात 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले. नाना प्रकारच्या भक्तांच्या सुखाच्या गोड अशा सुखद कथा श्रीमद भागवतात आहेत. असा परम पावन विश्वाचा मालक 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहून नाना प्रकारच्या लीला केल्या. गाई वासरं वळले, चला वळू गाई, द्वैसू जेऊ एके ठाई. गोपाळ एकत्रित घेतले, बिभ्रतम वेन शृंगा भजायते. व्याधी निवारण भितार्थायाम प्रसादे रस्तु कवल कवलहा. इथं नाना प्रकारचा काला केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानी दिव्य असं तेजोमय रूप द्वापार युगामध्ये नाविन्यपूर्ण आहे. धावत्या वेगात आज परम पावन महाशिवरात्री 5 पर्वणीपैकी एक असलेली पर्वणी, त्या पर्वणीची परिसांगता आज. आणि याच परिसांगतेच्या मुहूर्तावर 19 तारीख या रयतेचा राजा, ज्या राजाला आपल्या देशात तुम्ही आम्ही मानता काही नवलाची गोष्ट नाही, महासत्ता असणारे देश 84 चे देश जपान आणि अमेरिका, या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना उगवता सूर्य म्हणून पदवी आहे. असा पवन पावन राजा, अशा राजांचा हा प्रगट उत्सव आहे, जन्मदिवस आहे. किती नाविन्यपूर्ण राजा. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा सांगायचे, एकदा तुकोबरायचे वारकरी गडावर गेल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वारकऱ्याचा स्वतः बूट उचलून कोनाड्यात ठेवला. तर किल्लेदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रश्न केला, राजन आतापर्यंत तुम्ही कोणाच्याच बुटाला हात लावला नाही, या सामान्य कपडे घातलेल्या सामान्य व्यक्तीच्या बुटाला हात का लावला? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्लेदाराला सांगितलं, मी राजा या नात्याने आमच्याकडे चांगली माणसं येत असतात आणि नालायक माणसं पण येत असतात, म्हणून नालायक माणसाचे पाय पवित्र वारकऱ्याच्या बुटाला लागू नये याच्याकरता मी बूट बाजूला ठेवला. इतकी संप्रदायाची दक्षता घेणारे माझे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. एवढी दखल. तुम्हाला एक सांगू का, खेड्यापाड्यात थोडस शिक्षण झाल्यावर औरंगाबाद सारख्या शहरात राहायला गेलेल्या बाईला कधी कळत नाही, आऊ थांबणाऱ्याला सुद्धा कोरकोर चपाती वाढी तिला कळत नाही. पण वारकरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पंक्तीला बसल्यावर भातावर अर्ध बुटकं तुपाचं रिचवलं
तर किल्लेदाराने असं पाहिलं होतं. नंतर विचारलं का, अरे काबाड कष्ट करणारा, शेतात काळ्या मातीमध्ये रक्ताचा घाम करून मातीत टाकणारा हा वारकरी आहे, आणि त्या वारकऱ्याने ओतप्रोत जेवावं अशी माझी भावना. इतकी भावना गोड असणारा राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. एक पुन्हा सांगू का तुम्हाला, या अष्टादश संतांच्या नंतर या महाराष्ट्राच्या मातीत जर कथा, कीर्तन, मंदिर, धर्म हा सगळ्या गोष्टी जर टिकून असतात तर एकच दबदबा आहे, तो दबदबा म्हणजे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. हे नाविन्य असा परमपावन राजाचा जन्मोत्सव. अशा जन्मोत्सवाच्या दिनी माझ्या राजाला गिरगावकराचा, आपल्या सर्व वारकऱ्यांचा उपस्थिताचा तिरवार मुजरा, गोड 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 असा मुजरा. किती विश्वास होता. ज्या राजाच्या पोटी जन्माला आलेला एक छावा शंभूराजे, एक महत्वाकांक्षी बाप ऐका, किती रगदार कुटुंब होतं. 12 दिवस वाघाला उपाशी ठेवलं दादा. 13व्या दिवशी सकाळी संभाजी राजाला त्याच्या समोर ठेवलं त्या वाघाच्या, तर वाघाने पुढच्या पायाचे गुडघे खाली टेकावा आणि शंभू राजाच्या पुढे वाघाने लघुशंका केली. लघुशंका केली वाघाने. तर शंभू राजाने विचारलं, का रे आता तू लघुशंका केलीस, गुडघे वाकवले, मी तुला मारणार नाही, रडतो का? नालायकाच्या हाताने मरण्यापेक्षा तुझ्यासारख्या शूर व्यक्तीच्या हाताने मरावं. डोळ्यातल्या पाण्याचा सांकेतिक अर्थ कळाला आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र शंभूराजे वाघाचा जबडा फाडून दुपजीप तोडून काढली. असा रगदार पुत्र ज्या वंशात एकही युद्ध हरले नाही, एकही युद्ध हरले नाही, असा छावा छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला दिला. ते शंभूराजे काय नाविन्यपूर्ण असतील माणसं महाराज. हे प्रत्यक्ष देव आपल्यासाठी धर्मवीर होते, आपल्या तुमच्या आमच्यासाठी ही सगळ्या गोष्टीनं मायबाप ठरलेले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा राजाला पुनश्च प्रणाम करतो. वेळ फार झालेला आहे. आता सगळ्या लोकांना प्रसाद आहे, कुणीही प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. पुरेपूर असा हरिओम बाबांनी प्रसाद केलाय. आणि ते कोण करणार आहेत? त्यांच्याकडे अन्नपूर्णेची कृपा आहे, त्यांच्याकडे बोरेश्वर शिव पार्वतीची कृपा आहे, ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा आहे, लक्ष्मीची कृपा आहे, सरस्वतीची कृपा आहे. जलाराम बाबा सारखी त्यांची जी झोळी ही ती अक्षयी झोळी आहे, ती शाश्वत झोळी आहे. त्या झोळीत कसल्याही प्रकारचं काही कमी पडत नाही. सगळ्यांनी प्रसाद घेऊन जा अशी बाबांच्या वतीनं, संस्थांच्या वतीनं, सर्व भक्तगणांच्या वतीनं मी विनंती करतो. आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर